स्पर्धा. भीक माग्या माझंच खाऊन मला कावतोस? त्या तिचं जाऊन खातोस, तिला पैसे देतोस आणि माझे बुडवतोस? अरे बामणा, मी शिवा पहिलवानाची बायको आहे. तुला तशी सोडणार नाही. कारखान्यापुढे केळी विकणारी यमुना म्हातारी संतापून प्रताप पांडे या उत्तर परदेशी ब्राह्मणाला धमकावत होती. आणि म्हातारीची चुलत सून बिघडलेल्या सासूकडे नेहमीप्रमाणे आपली सोडवली गुपगुपीत पाठ करून बसली होती. तिच्या तारुण्यात मदाने तरारून आलेल्या शरीरावर मोहित झालेल्या गिरायकांपाशी काहीतरी मनोरंजन करून माना मोड मोडून हसत होती. त्या हिच्या हसण्यावर तिच्या भोवती जमलेली माणसे पागल झाली होती आणि त्यांच्यापैकी म्हातारीच्या तावडीत सापडलेल्या प्रताप पांडेची भीतीने गाळून उडाली होती. तो चंद्राची मदत मिळेल असे वाटून तिच्याकडे दिनवाणा होऊन पाहत होता, परंतु ती सुंदर स्त्री त्याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून हसत होती आणि त्यामुळे गांजाच्या धुराने करपून गेलेल्या त्याच्या काळजात अपमानाची आग लागली होती. चंद्राच्या बेपर्वाईने ती म्हातारीच्या बेफाण हल्ल्याने भडकून तो कर्जबाजारी ब्राह्मण ओरडला, पैसे काहीचे मागतीस? तुझ्या बापाचे. तिच्या मुलाच्या दर्दभऱ्या पत्राने तिच्या अंतकरणाच्या आतील सारी व्यथा, स्पर्धेतील हारीतून निर्माण झालेली चीड, सूड भावना उफाळून आली. तशी ती त्याच्यावर वाघ होऊन तुटून पडली. त्याच्या शरीराचा कपड्याचा मिळेल तो भाग धरून त्याला हिसडे देऊ लागली. दिसेल तिथे हाणू लागली. त्याच्या कपड्याच्या चिंध्या झाल्या होत्या. आपली ही दैना पाहून एकही मुलूकवाला भाऊ अहिर कुणबी आपल्या मदतीला येत नाही हे पाहून अपमानाने दिवाण झालेला पांडे अत्यंत उर्मट अशा उत्तर प्रदेशीय देहाती शिव्या देत तिचे नरडे दाबून तिला खाली पाडण्याचा प्रयत्न करू लागला. बेशरम बुड्डी, हमको मारतीस? तशी सुनेच्या सौंदर्याने धंद्या संपूर्णपणे बर्बाद झालेली म्हातारी त्याला अधिक जोराने तडातडा तोडू लागली. धाव धावून मारायला पाहू लागली होती. तोही चिडीने बेभान होऊन कोंबड्यासारख्या उड्या मारीत तिला मारण्याचा प्रयत्न करू लागला. तो चंद्राने बसल्या जागेवरून धमकी दिली, पांड्या, हात खाली कर. अपमानाने दुःखाने रडकुंडी चाललेल्या गरीब दुबळ्या पांड्याने हात खाली केला आणि तो चंद्राकडे पाहत रडकुंडीस येऊन म्हणाला, चंद्रा, ही तेरी सास एक ब्राह्मण को मारती, तिला काय शरम आहे का नाही? चंद्राने काही उत्तर दिले नाही, कारण आपली सासू किती श्रेष्ठ दर्जाची स्त्री आहे, तिचे अंतकरण किती मोठे आहे हेही तिला माहीत होते. तिच्या दुःखाचे कारण काय आहे हे तिला माहीत होते, परंतु ती ते दूर करू शकत नव्हती, कारण ते दूर केले तर तिचा सर्वनाश होईल हे ती जाणून होती. म्हणून ती काही न बोलता गंभीर झाली. प्रताप पांड्याने चंद्राला शहाणपणा देऊन आपली शरम काढली म्हणून म्हातारीच्या अंगाची लाही झाली होती. तेल पिऊन तापट होणाऱ्या अग्नीप्रमाणे ती संतापाने पेटून धडाधड चंद्राला शिव्या देऊ लागली. ती चंद्राकडे तोंड करून शिव्या देण्यात गुंतली असल्याची संधी साधून प्रताप गर्दीत घुसण्यासाठी पळाला. तसा म्हातारीने धावत जाऊन त्याला पकडला. ही पळापळ पाहून जमलेली सारी गर्दी खो खो हसत सुटली. निदृष्ट उपेक्षापूर्ण असा तो हास्यध्वनी ऐकून स्वाभिमानी म्हातारी उचंबळून आलेला हंबरडा आदाबीत म्हणाली, कुतरड्या, माझं खाऊन मला शिव्या देतोस? मला मारायला धावतोस? तिचं ऐकून 4 महिन्यापासून तुमचं बदललेलं वर्तन मी बघत आहे. कोणी माझी उधारी देत नाही, मागायला जावं तर ते देत नाही, धड बोलत नाहीत, माझ्या पाठीकडे धुंकून पाहत नाही. असं तुमचं काय मी नुकसान केलं आहे? तुमच्यावर माया केली हा अपराध झाला काय? मला पोट नाही? पोट तिला आहे होय. तिच्यावर नुसती मुरकडं पडलीत, पण ध्यानात ठेवा, ती राजाची भोसल्यांची सून आहे, अशी आल्या गेल्याची नाही. आसवानी गळा भरून आल्यामुळे ती आपल्या अंतकरणातील बोलू शकली नाही. मी राजाची सून आहे आणि नवऱ्यासाठी वेशीसारखी वागते. चंद्राच्या अंतकरणातून उद्गार उठला आणि क्षणात तिचा हसरा चेहरा करून गंभीर झाला. तसे तिच्याशी हास्यविनोद करीत बसलेले लोक ती हसता बोलता अशी गंभीर दुःखी का झाली याचा विचार करू लागले. किसनला वाटले काही करून म्हातारीला इथून घालवून दिले पाहिजे. तिच्या शिवाशापाने चंद्रा खंगू लागली आहे, दूर जाऊ लागली आहे. म्हातारी आहे तर चंद्रा आपणाला मिळणार नाही. तो म्हातारीच्या पोटावर पाय देण्याचे ठरवून बसला. चंद्राच्या मनातून आवाज आला, त्या साध्वीवरला हा अन्याय अत्याचार थांबवला तर ती विचारमग्न झाली होती. आणि तिकडे ज्याच्यावर आपण आई होऊन माया केली त्या कामगारांची दृष्टता दूरता न चाहून म्हातारी मोठ्याने टाहो फोडून रडू लागली. म्हातारीच्या भोवती जमलेली माणसे आपापसात कुजबुजू लागली. ही एवढी शहाणी, शांत, संयमी म्हातारी अशी दिवाणी कशी झाली? काही जणांच्या हृदयात चटका बसला, काही गांगारून गेले. म्हातारीची आगतिका असहाय्यता पाहून प्रताप पांडे कासावीस होऊन गेला. आपण दृष्टपणा केला असे त्याला वाटू लागले. त्यांचे
गांजाच्या धुराण्याने जगाच्या विरुद्ध सुडाने भरलेले हृदय फाटू लागले आणि खिडकीच्या फटीतून प्रकाश यावा तसा त्याच्या गांजाच्या धुराने धुरकटलेल्या डोळ्यापुढे म्हातारीचा वैभवशाली स्नेहसुंदर गतकाल आला. यमुना म्हातारी गेल्या 15 वर्षापासून कारखान्यापुढे केळी विक्रीचा धंदा करत होती. या 15 वर्षात एकदाही ती कोणाला उणे बोलली नव्हती, उधारीवरून भांडली नव्हती. ती सर्वांशी ममतेने वागत होती. आपण आई आहोत ही गोष्ट ती कधी विसरलीच नव्हती. तिच्या बोलण्यातून, वागण्यातून प्रत्येक वेळी तिचे महान मातृत्व प्रकट होत होते. प्रतापला सुधारण्यासाठी तिने कितीतरी कळकळीने प्रयत्न केला होता. तो उपाशी असताना त्याने न मागताही त्याला पैसे काढून दिले होते. त्याचे असतात कर्ज आणि विवंचना कमी करण्यासाठी तिने किती उपाय सांगितले होते. तिच्या सांगण्याप्रमाणे तो वागला असता तर त्याचे भले झाले असते. अशी सर्व दुःखितांवर, उपेक्षितांवर माया करणारी सरळ साधी सुस्वभावी म्हातारी गेल्या 3-4 महिन्यापासून पार बिघडून गेली होती. त्या पूर्वीच्या सात्विक स्त्रीचे, कृपाळू मातेचे भयंकर भूत आले होते आणि त्याला कारण तिची देखणी सून होती. तिने चंद्राला इथे धंद्याला आणून लावली होती. ती आपली सून आहे असे प्रत्येक ओळखीच्या माणसाला ती सांगत होती. त्यामुळे चावट आणि अर्धवट लोक मनात कितीही असले तरी चंद्राशी जपून बोलत. म्हातारीला आपला संशय येऊ नये म्हणून पुष्कळसे लोक तिच्याकडे जात नसत आणि सदा करून कष्टी चंद्राही कोणाकडे डोळे उंचावून पाहत नसती. एखाद्या गिरायकाशी बोलताना तिचा जीव गुदमरून जाई. पैसे घेताना देताना तिचा दुःखी चेहरा थरारून जाई. एखाद्याचे लक्ष तिच्या शरीरावर खिळताच तिच्या लक्षात येताच आगीत सापडलेल्या चिमणीप्रमाणे तिचा तडफडाट होई. ती अंग झाकून घेण्यासाठी धडपड करी. लज्जेने, भीतीने तिची मान नम्र होऊन डोक्यावरला पदर नाकापर्यंत ओढला जाई. तिच्या या यातना पाहून पाहणाऱ्याला कसे तरी होई आणि त्यामुळे काही सज्जन कामगार तिच्याकडे कधीच जात नसत. परंतु एकच महिन्याने ती दुःखी, भोळी, विनयशील चंद्रा एकदम बदलून गेली. तिची नजर धीट झाली, मान ताड झाली, पदर कपाळावरून माथ्यावर आला आणि ती माथ्यावरून तिच्या तारुण्याने तटारलेला राहीनासा झाला. तिच्या केसाला नवा आकार मिळाला आणि तिच्या ओटावर पानांचा रंग चढू लागला. ती अशी थिरकत चालू लागली, अशी बोलू लागली, अशी लोकांची तिच्यावर झुंबड पडू लागली. तिला हाशील करण्यासाठी तरुण होड लागली आणि तिने सर्वांनाच आपल्याबद्दलची वेगळी आशा लावून दिली. या चमत्काराचा अर्थ काय असे कोणी विचारले तर त्याला उत्तर मिळत होते, नवरा धरणी साथ आहे. या उत्तराचा प्रत्येक जण मन मानेल तसा अर्थ लावित होता आणि चंद्राला मिळवण्यासाठी तिचे गिऱ्हाईक बनत होता. त्यामुळे म्हातारीची पाठी जशीच्या तशी राहू लागली. म्हातारी आश्चर्याने चकित होऊन चंद्राकडे पाहत होती. वारे प्यायलेल्या वासराप्रमाणे चंद्राला सावरण्यासाठी तिने कोशिश केली, पण चंद्रा तिचे मुळीच ऐकत नव्हती. वेशेगत वागत होती. म्हातारी चिडीला पेटून तिच्याशी भांडू लागली, कारण विचार करून तिला चंद्राचे कपट कळले होते. तिने म्हातारीला तिथून हाकलून देण्याचे ठरवले होते आणि म्हातारीनेही तिला भांडून भांडून शिवीगाळ करून तिथून काढण्याचे ठरवले होते. त्याप्रमाणे ती रोज चंद्राशी भांडत होती. या आठवणी अभिभूत होऊन प्रताप पांडे म्हातारीला म्हणाला, देख मावशी, मी तुझे समधे पैसे पगार झाल्यावर देऊन टाकेन, काय बी ठेवणार नाही, तेव्हा मला सोड. प्रतापचे गढूळ डोळे कारुण्याने भरून गेले होते. त्याच्या खडबडी शुष्क चेहऱ्यावरील भाव तिची करुणा भाकीत होते. त्याची ती दयनीय स्थिती पाहून म्हातारी मुळीच डवली नाही. ती त्याचे केस पकडण्याच्या उद्देशाने पुढे हात करून म्हणाली, अरे चौरा, तू माझे पैसे देशील? तुझ्या परीस 2 जीवांचा साप बरा नाही. मी तुझी दचांडी धरून मॅनेजर पुढे उभे करते, तेव्हाच माझ्या जीवाला शांती मिळेल. ती त्याची मान पकडायला धावली. तशी जमलेल्या गर्दीला तिची चीड आली आणि समधी गर्दी ओरडली, म्हातारे त्याला सोड. का? म्हातारी गर्दीवर उलटून बोलली, पण तिच्या शब्दात कुठल्याच प्रकारचा जोर नव्हता. तो पैसे देईल आणि आम्ही तुला मॅनेजरपर्यंत जाऊ देणार नाही. त्याच्या पोटावर पाय देतेस काय? गर्दी ओरडली. म्हातारी मागे सरली. तिच्या डोळ्यातून अश्रूची धार गळू लागली. हे लोक एका बाईच्या पायी एवढे उलटे कसे झाले? आपण केलेली माया, मदत कसे विसरले? या दुःखाने, अपमानाने तिचे अंतःकरण खाक झाले. तिने प्रतापला सोडून दिले. जा बाबा. अनावर झालेल्या हुंदक्यामुळे तिला पुढे बोलवले नाही. ती कितीतरी वेळ रडत होती आणि नंतर आक्रांतत म्हणाली, अरे मला मेल्याहून मेलेलीला काय बुडवता? मुडद्यावर धोपाट्या का घालता? अरे शेठ सावकारा बघा, त्या एकूण तुम्ही मला तुमच्या एकेकाच्या आईला सापासारखं मानलंय, बिंचवासारखं ठेचायला ठरवलंय, वैरी मानलंय. म्हातारी रडू लागली. तिच्या या हृदयस्पर्शी सावलांनी गर्दी विचलित झाली. त्यामुळे काही माणसे निघून गेली आणि काही येऊन उभी राहिली, चर्चा करू लागली. म्हातारी आता रडायची थांबली होती. तिचा चेहरा भलताच भेसूर झाला होता. तिच्या डोळ्यातून जाळ बाहेर पडत होता. ती सरळ ताट होऊन कारखान्याकडे पाहत होती. असे बघता बघता अंगात यावे तशी ती शहारून उठली. तिचे हे अवसान पाहून भयभीत झालेल्या सुनेच्या अंगावर ती धावली.
तशी कोणीतरी बोंब केली. म्हातारी वेडी झाली आणि म्हातारी सुनेपुढे ताट उभी राहून सुनेला विचारत होती, झाला तुझा जीव थंडा? या ओळखाटक्या लोकांनी मला एडं केलं. मी एडी आहे? माझं पोट एडं आहे? माझी माया एडी आहे? तिचे संबंध शरशीर थडाथडा उडत होते आणि चंद्राला तिच्याकडे बघवत नव्हते. तिने खाली मान घातली होती. भीतीने ती गोळा होऊन बसली होती. चंद्राची ती स्थिती तिच्यावर जीव टाकणाऱ्या किसनला मुळीच सहन झाली नाही. तो उभा राहून ओरडला, ए एडे, पळ इथून. पळतीस की नाही? का देऊ एक फटका ठेवून? मी एडी आहे का रे शहाण्या? हिला तू घालवून देण्याचं ठरवलं आहेस. तुझ्या कचकचीनं तिला घटकाभरी आराम मिळत नाही. याद राखून ठेव. आता यापुढं जर तू काही बोललीस तर तंगड. माझं आणि तू शिवाच्या आईचं? अरे त्याला जर कळलं तर कांद्या फोडल्यावानी तुला तो बुक्कीनं फोडून मोकळा करील. आणि त्याला इकडे. म्हातारीच्या धाकामुळे चंद्राचे मन अजूनही वश होत नाही हे त्याने हेरलं होतं. म्हणून म्हातारीला इथून घालवून देण्यासाठी त्याने त्याच्याप्रमाणे चंद्रावर फिदा असलेल्यांनी ठरवलं होतं. चंद्राच्या विरहाने त्याचे मन जळत होते. ती सारी चीड घेऊन तो ओरडला, जर उद्या तू इथं दिसलीस तर काय करशील मला? अशी मारीन. तो म्हातारीच्या अंगावर धावला आणि त्याच क्षणी चंद्राने त्याचा अंतस्थ हेतू ध्यानात घेऊन त्याचा दंड धरून ओढला. चंद्राच्या स्पर्शाने त्याचा संताप उतरू लागला होता, पण चंद्राचा हात दूर होऊ नये म्हणून तो आधीच चेव येऊन ओरडू लागला. तसे किसनला मिळणारे चंद्राच्या स्पर्शाचे सुख पाहून तिच्यासाठी झुरणारे अजून दोघे तिघे जण ईर्षेला पेटून म्हातारीशी भांडू लागले आणि या पाजी पुरुषांचा निष्ठुरपणा पाहून चंद्राचे आतडे तुटू लागले. ती प्रत्येकाला विनवीत होती, किसनला ओढीत होती, परंतु कुणीच मागे सरत नव्हते आणि म्हातारी या माणसांना कृतज्ञपणा पाहून जाळासारखी लाल झाली होती. जरी ती मुकी होती, कारण या गिरायकांशी भांडण्यात चूक झाली ही जाणीव तिला होती. म्हणून ती चंद्राला खिजवण्यासाठी म्हणाली, बघा बघा, तमाशातल्या नाचीवाणी गायकवाडांची लेक परजातीच्या पुरुषाचा हात धरून कशी वळतीये, जसा काही नवराच. अगं पापीने, असा सर्वांचा नाश करू नको. पैशासाठी दोन्ही कोळी नरकात घालू नको. मरेल ते लेकरू तुझ्या पापानं. म्हातारीच्या अकरास्थाळी भाषणाने चंद्राने किसनचा हात सोडला आणि आपण चूक केली असे तिला वाटू लागले. परंतु किसनने आपणावर किती प्रेम आहे हे तिला कळत होते. त्याचे सहाय्य नसते तर तिचा नवऱ्याला तगवून धरता आले नसते आणि तिच्याही तुर्तास तारुण्याला त्याची ओढ लागली होती. गेली 2 वर्ष रिकामी जळत झुरत असलेली कव भरून घ्यावी असे तिला कैक वेळा वाटत होते, पण आजारी असलेल्या नवऱ्याचे ते कृतज्ञतेने भरलेले डोळे, तिची पूजा करणारे उपकाराच्या भाराने वाकलेले शब्द आणि त्याचे दररोजचे तिचे स्वागत करणारे हास्य आणि तिचे मुंबईला आल्यापासून केलेले कोडकौतुक आठवून तिच्या मनात प्रबळ होऊन आलेले हे विचार पापात रूपांतरित होत होते. पश्चातापदग्ध होऊन अंतःकरणात शांत करण्यासाठी त्याची जीव लावून सेवा करू लागली. त्याचा क्षय लवकर बरा व्हावा म्हणून, त्याच्यासाठी जास्त पैसा मिळावा म्हणून ती अधिक उत्तान होईल. माणसांना मोहित करणारी नाना ढंग करी, विचारेल त्याला होकार देई, लोक देतील त्या वस्तूचा स्वीकार करी, ऐनवेळी कुठेतरी दडी देई. तिची वाट पाहत असलेले चडपडत आणि पुन्हा तिच्यासाठी झुरणी लागत. त्यामुळे तिची आमदानी पुष्कळ वाढली होती, पण तिला मात्र एवढी शांती नव्हती. कारण तिला एक भीती भूत होऊन भयभीत करीत होती. ती स्त्री असल्यामुळे तिला बरोबर माहीत होती की फसवणूक किसन व इतर यापुढे सहन करणार नाही आणि आपल्यालाही अंगात आता फसवण्याची ताकद राहिली नाही. कोणाच्या तरी हाताला आपणाला पडावे लागेल, नाहीतर पैसे घेऊन फसवणारी बाई म्हणून कारखान्यापुढे कोणी पाऊल ठेवू देणार नाही. एखादा माथे फिरू रस्त्यावर बेआबरू करायला अथवा जीव घ्यायला देखील कमी करणार नाही. आणि मग आपल्या नवऱ्याचे काय होईल? आपले काय होईल? जास्त पैसे मिळवून नवऱ्याला बरे करण्यासाठी एवढा आंधळेपणा केला नसता तर बरे झाले असते. म्हातारीचे आबरू राखून राहिले असते तर हे आत आणि बाहेर पडलेलं कुंड पेटलं नसतं. हे विचार मनात येताच ती स्वतःवर, नवऱ्यावर आणि आपल्या तारुण्यावर वेड्या झालेल्या सर्वांवर भयंकर चिडली. ही सारी चीड तिने आपल्यासमोर उभ्या असलेल्या म्हातारीवर काढली. बघ, माझ्या मालक लागू नको. असा सुद्धा त्रास होत राहिला तर अफू खाऊन जीव देईन, नाही तर कुणाचा हात धरून नरकात जाईन, समजलं? हात जोडून सांगते, आणि जर पुन्हा तोंड वाजवलं तर चपलीने तोंड सडके. मार, आत्ताच मार. केलेल्या उपकाराची अशीच फेड कर. म्हातारी बडबडे तिच्या अंगावर धावली. आपण मर्यादा केली असे वाटून चंद्रा पूर्णपणे खचून गेली होती. तिच्या अंगावरील सर्व शक्ती सुकून गेली होती. म्हातारी बेभान होऊन चंद्राला जाऊन भिडली. तिने काडकन थोबाडी दिली. तशी शर्मेने खचून गेलेली चंद्रा क्रोधाने चवताळून उठली. म्हातारीला चपलेने सडकून काढण्यासाठी ती चप्पल काढायला खाली वाकली. तशी म्हातारीने तिचे केस धरून तिला जोरजोराने अंगावर खेचून भिरकावून दिली.
चंद्राच्या अंगातली प्रतिकार शक्ती विरघळून गेली. ती दुःखाने वेडी होऊन तशीच पालथी पडून रडू लागली. तिचे रडे ऐकून किसनने म्हातारीला गचांडी द्यायला सुरुवात केली. तो तिच्याशी भांडत होता आणि चंद्राच्या तारुण्याने बहरलेल्या शरीराला भोगण्यासाठी आतुरलेल्या लोकांनी चंद्राला उठवण्याचे निमित्त करत तिच्यावर गर्दी केली. विकाराने वेडा झालेल्या त्यांच्या हातांनी तिची दूरदर्शा केली. हाटा कुत्र्यानं, तुम्हाला आई बहीण आहे का नाही? काही शहाणपण आहे का? तिच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू गळत होते. कोणी काय केलं चंद्रा? म्हातारीला सोडून किसन ओरडलं. हे बघा. ती पदर बाजूला करत तोच रागाच्या आणि दुःखाच्या भरात होणारी चूक तिच्या ध्यानात आली. ती मान खाली घालून मुसमुसू रडू लागली. म्हातारीच्या पोटात ती पसरली. तिला पोटाशी घेण्यासाठी म्हातारी पुढे झाली तसा मित्रांवर बिघडलेला किसान मित्रांना सोडून तिच्यावर उखडला. हट हडळी. मान वर करून चंद्राने पाहिले आणि गिराईक तुटू नये म्हणून ती त्यांना समजवण्याचे ठरवून झालेल्या वेदना म्हातारीवर सोडू लागली. आजपासून सासूपणा खलास झाला, मेला. आता जर तोंडातून शब्द काढला तर इथं लुगडं. असं तसं इतके दिवस त्या प्रेतापुढे कापरासारखा जीव जाळला, आता जाळणार नाही. त्याला इक घालून मारणार नाही, त्याला जगवीन. तुला माझं वागणं पसंत नसेल तर त्याला पोस, गळ्यात बांधून मळ्यात हिंड. मनाला आलं तर 1 करीन, नाही तर 10 करीन. एवढी नंगी झालीस? झाले, मग मीही नंगी झाले. तो मेला तरी मला परवा नाही. मी दमदाटी त्याच्या आईबापाला दे. ते तुझे दीर भावजय आहेत तिकडे देशाला. ते माझा मुलगा म्हणून मराठवाड्याच्या उरबडवीप्रमाणे उरबडवीत आहेत. मारवाड्याच्या उरबडवीप्रमाणे उरबडवीत आहेत. आणि हे मड माझ्या डोक्यावर दिलं. माझं काही बरं वाईट झालं तर चंग्या झालेल्या मुलाला दुसरी बायको करून देतील आणि मला चिनाल म्हणून मला काढून देतील. देऊ दे. म्हणून तुला सांगते, आता तोंड पुढं केलं तर असं बोलू नको. तोंडात किड पडतील. सासूच्या अंगावर हात टाकतीस? टाकला नाही, टाकीन. मनात येईल तसं वागीन. पाहवत नसेल तर डोळं फोड, नाही तर इथून बिराड उचल. एवढा याच्या जोरावर माज आलाय? पण मी बी शिवाजीची आई आहे. तो खोड मोडल्याशिवाय राहणार नाही. कळव तुझ्या दीर जावाला. माझ्या हातात आणि मनात हिंमत आहे तवर त्याला पोशील. आलं यश तर बरं, नाही तर जाईल कोणाचा हात धरून. दिसलच ते. दिसू दे, उद्यापासून बघ. तिचे भाषण ऐकून किसन आनंदित झाला. चंद्रा आता आपली होणार याबद्दल त्याला एवढाही किंतू राहिला नाही. आणि चंद्रा ही केस व्यवस्थित करून म्हातारीकडे दुर्लक्ष करून त्याला म्हणाली, घ्या किसनराव. तिने किसनला पान दिली. अगं जरा धीर धर. मी सासू आहे. सासू गेली उडत. उपकार आठव. उपकाराची चांगली फेड केलीस तू. तुझा नवरा अन्ना वाचून मरत होता म्हणून मला काळतोंडीला तुमची दया आली. तुझ्या पोटातील हा काळा कावा मला माहीत असता तर तुला इथं माझ्या बोकंडीला आणून बसवली कशाला असती? देवा रे देवा, आता माझ्या लेकराला शिवाला कशी मदत करू? त्याची पत्रावर पत्र येतात. म्हातारीच्या डोळ्यातून अश्रूचे सर ओघळत होते. ती उचंबळून येणारे हुंदके दाबीत पाठीजवळ गेली. भरलेली पाटी डोक्यावर घेऊन ती रडत म्हणाली, चंद्रे, बरं केलं नाही. मला माझा नवरा जगवायचा आहे. चंद्राने ताडकन उत्तर दिले. आणि मलाही माझ्या जीवाचा शिवाचा संसार करायचा आहे. चंद्रे, माझी सून रूपानं तुझ्याहून उजवी आहे. आणि म्हातारी निघून गेली. म्हातारीचे शेवटचे वाक्य ऐकून चंद्राला हादरून गेली होती. म्हातारीच्या सुनेच्या आगमनाने येणाऱ्या आपत्तीचा विचार करता करता ती घाबरून गेली. आणि म्हणून मनातून भय काढून टाकण्यासाठी ती पानाची पिशवी उघडी. मगाशी तिच्या अंगाला दृष्टपणाने झटणाऱ्या एका कामगाराला हसत हाका मारू लागली. अहो मास्तर, इकडे या की हो. कशाला? किसनच्या त्याच्यावरील राग गेला नव्हता. आणि चंद्रा आपली होणार आहे या भावनेमुळे त्याला कोणताही मित्र नकोसा झाला होता. कशाला बोलावतीस त्याला? मला धंदा करायचा आहे ना. मी असल्यावर धंद्याची गरज काय? तुम्ही दररोज किती वाट्या खेळ खाल? ती जोरजोराने हसत सुटली आणि तिच्या हसण्यातील आणि बोलण्यातील मर्म कळल्यामुळे तो तिच्या तोंडाकडे टकामका पाहत राहिला. म्हातारी गेल्यामुळे तिच्या उत्साहाला नुसती भरती आली होती. दिसेल त्याला ती हाका मारित होती. शब्द अश्लील आहे, विनोद भयात आहे याचा मुळीच विचार करत नव्हती. त्यामुळे पुन्हा गर्दी तिच्या भोवती जमू लागली. तिची विक्री तुफान होऊ लागली. या तिच्या वागण्याने किसन तिच्यावर चिडला. पण तिच्या प्राप्तीसाठी त्याचा जीव तळमळत असल्यामुळे तो साऱ्या वेदना सहन करीत राहिला. आणि असेच दिवसाचे 2 पक्षी पूर्वेकडे उडून गेले. आणि चंद्राचे काळीच काळजीने कापू लागले. कारण आता तिच्या भोवती आशक कुठलीही मर्यादा न धरता तिची वाटेल तशी चेष्टा करत होते. तिच्या अंगाला कुठेही सहज हात लावित होते. आतापर्यंत तिने ज्यांना फसवलं होते ते प्रत्येक जण तिचेपाशी तिचे शरीर मागत होता. किसन मात्र मुका होता. तो मधून मधून येत होता आणि थोडा वेळ बसून जात होता. त्यामुळे ती अधिक घाबरून गेली होती.
परंतु किसनला ती धरू शकत नव्हती. तिने त्याला तसे थांबवलेले असते तर तिला त्याच्या स्वाधीन व्हावे लागले असते आणि तो तिच्या जातीचा नसल्यामुळे तिला तसे करणे पाप वाटत होते. परंतु तो जवळ आल्यावर तिला सुखाचे वाटत असे. असाच तो एकटा असताना ती म्हणाली, म्हातारी येईना कशी? बरी गेली बिनधाव्याची खरूच. किसान म्हणाला, नाही हो, ती चांगली आहे. तिच्या पोराला खरीच गरज आहे. त्याचे पत्रावर पत्र येतात आणि इकडे मी तर म्हातारीला पुरी बर्बाद केली आहे. तिला इथून घालवून देण्यासाठी उधारी ही बुडवून टाकली आहे. त्यामुळे ती वैतागली, वाघासारखी रागावून धिंगाणा घालू लागली आणि माझ्यावर सूड उगवण्यासाठी जर तिनं तिची सून आणली तर काय होईल? किसनने विचारले. आपल्या रूपावर मोहित झालेले बरेचसे लोक नागघाशीत आपल्यापेक्षा सुंदर स्त्रीकडे जातील या भीतीने भारावून ती म्हणाली, माझ्यावर अरिष्ट येईल. ती तुझ्यापेक्षा सुंदर आहे? किसनच्या या प्रश्नाने ती दुःखी झाली आणि तिच्या मनावर किसनबद्दलही संशय आला, चीड आली. होय, ती आल्यावर मी काय करू? मी आहे की तुझ्यासाठी? चंद्रा आता थांबत नाही. तू मागशील ते देईन. माझा फंड, सर्व्हिस, गावची शेतीवाडी, घरदार तुझ्या नावं करतो. तुला राणीसारखा ठेवतो. किसनच्या या प्रेमळ भाषणाने तिचे हृदय आनंदाने भरून येण्याऐवजी रागाने खदगतू लागले. ती आवाज ताब्यात ठेवून खोट्या अज्ञानाने म्हणाली, किसनराव, तुमची जात काय हो? तिच्या ढोंगीपणाने व्यंगात्मक सवालाने जखमी होऊन तो म्हणाला, चंद्रा, तू मला असं विचारायला नको पाहिजे होतं. असं विचारायचं होतं तर मी देतो होतो ते घ्यायचं नव्हतं. मला प्रत्येक वेळी वायदे करायचे नव्हतेच. कित्येक वेळा तुझे डोळे वेडे झालेत मी पाहिले आहेत. तुझे शब्द ऐकले आहेत म्हणून मी धीर धरला, तुझ्या मानली नाही. मला माहीत आहे तू वेशा नाहीस, पण वागलीस मात्र वेशेसारखी. आणि कधी जर तुझ्या नशिबी तशी वेळ आली तर 10 होण्याअगोदर तू मला हाक मार. तो ताडकन उठून गेला आणि त्याच वेळी सुट्टीचा भोंगा वाजून कामगारांचा लोंढा उसळत बाहेर आला. अहो किसनराव, तिच्या सततच्या स्वप्नातील सोबत्याला हाक मारण्यासाठी तिचा जीव तडफडला, पण तिच्या तोंडून शब्द बाहेर पडले नाही. नि पडले असते तरी गर्दीत घुसलेल्या किसनला ते ऐकू गेले नसते. सुटलेला कारखाना जाईपर्यंत ती विक्री करत होती आणि तिच्या अंतरी किसनचे ते भयंकर घरी वाक्य निनादत होते. तू वेशा नाहीस पण वागलीस वेशेसारखी. हे वाक्य तिच्या मनाची मोठी उलथापालथ करीत होते, कारण बऱ्याच वेळा तिने त्याला आणि स्वतःलाही फसवलं होतं. परंतु तिचे तरुण शरीर आणि मन रोज रात्री किसनला हाक मारित होते, तिला गुलाम करून टाकीत होते. हे तिला ठाऊक होते. कारखान्यातील एकूण एक माणूस गेल्यावर तिच्या भोवती असलेल्या दोघा तिघांना मुळीच दाद न देता ती अत्यंत उदास होऊन घरी गेली. ती दुसऱ्या दिवशी आली आणि म्हातारीला पाहून तिची कमजोरी झालेली इच्छाशक्ती पटकन फाटून गेली, कारण संबंध कारखान्याला आश्चर्याचे धक्के देत यमुना म्हातारी एक तरुणी छटेल छोकरीला बरोबर घेऊन बसली होती आणि मोठमोठ्याने सर्वांना हाका मारत होती. तिथे काम करणाऱ्या सर्व कामगारांची तिला पूर्ण माहिती असल्यामुळे तू एखाद्याला जवळ बोलावून त्याच्या कानाशी काहीतरी सांगत होती आणि म्हातारी ज्याच्या कानाला लागली त्याच्याकडे पाहून ती छटेल पोर चमत्कारिक हालचाली करत होती. म्हातारीची विक्री होऊ लागली होती. तिच्याकडे जाणारे प्रत्येक गिराईक बघून चंद्रा पराजयाच्या भावनेने पिसून पीठ होत होती, चिडून धीट होत होती आणि म्हातारी जाऊन जाब विचारावासे ठरवीत होती. पण ती जागची उठली नाही. तिच्याकडे नित्यनेमाने येणाऱ्या मंडळींपैकी एकही जण आज तिच्याकडे आला नव्हता. प्रत्येक जण त्या पोरीभोवती घोटाळत होता. किसन एकदा तिच्याकडे नजर टाकून कारखान्याला गेला होता. तो म्हातारीजवळ थांबला नाही याचा तिला आनंद वाटला, पण आपल्याकडे आला नाही म्हणून दुःखाने तिचा ऊर दाटला. ती बसली होती. काही लोक तिच्याकडे येऊन केळी घेऊन गेले होते. काल तिच्या अंगावर गर्दीत हात टाकणारे एक गिराईक तिच्याजवळ येऊन म्हणाले, चंद्रा, तिला तू ओळखलीस का? हो, ती वेश्या आहे. तुला आता तिच्यासारखे बनावं लागेल, तो माणूस म्हणाला आणि चंद्राचे उत्तर ऐकण्यासाठी तिच्याकडे पाहत राहिला. तिला त्याचा एवढा संताप झाला की त्याच्या थोबाडीत ठेवावी असे तिला वाटले, परंतु ती गप्प राहिली. तिच्या तोंडातून एक शब्द देखील बाहेर पडला नाही. ती काहीच उत्तर देत नाही असे पाहून तो निघून गेला. तशी चंद्रा आलेली असवे डोळ्यात आठवीत सासूजवळ जाऊन हळूच आवाजात म्हणाली, मला आता ह्या पोरीसारखं वेसवा व्हावं लागेल आणि तुम्हाला माझी पाठी सांभाळावी लागेल. मी गायकवाडाची लेक, भोसल्यांची सून, नवऱ्यासाठी हे करायला तयार आहे. नाहीतर माझ्या पाठीवर उभ्या असलेल्या कोणाचाही हात धरून मला जावं लागेल. बोला, मी काय करू? एवढं बोलून ती आपल्या जागेवर बसली. म्हातारी काही बोलली नाही. तिच्याकडे कधीच न येणारे गिराईक आज बळत होते. चंद्राकडे धाव घेणारी माणसे तिला खिजवण्यासाठी म्हातारीकडे जात होती आणि म्हातारी गप्पच होती. ती छटेल पोर
अंग विजेसारखे 10 ठिकाणी मोडून आलेल्या गिराईकाशी बोलत होती तशी सांज झाली आणि काहीही न बोलता म्हातारी निघून गेली. दुसऱ्या दिवशी ती सडी आली. तिच्या डोक्यावर पाटी नव्हती, बरोबर ती पोर नव्हती. चंद्रावर सूड उगवण्याचा निश्चय केलेला एक जण म्हणाला, आज माल आणला नाही का मागून येणार आहे? म्हातारीला त्याच्या बोलण्यातील गर्भित अर्थ कळला. ती कळवळून म्हणाली, लेका, ते भूत होतं. ते काल जवळ माझ्याजवळ बसलं होतं तोवर माझ्या जीवाला चैन नव्हती. सारखी भीती वाटत होती माझ्या लेकाला, शिवाला, माझ्या जीवाला हे कळलं तर तो आई म्हणणार नाही, नायकीन म्हणेल. ज्याच्यासाठी मी हे केलं तो जर मला आई म्हणून बोलला नाही तर माझ्या जन्माचं सार्थक क्या? आणि ही चंद्रा माझी सून, राजाची लेक आणि राजाची सून. तिला मी माझ्या हातानं बाजारबस्ती करू? नाही बाबांनो, असं कधी होणार नाही. जाते आता देशाला. हातपाय हलतील तवर पोराच्या संसाराला शोभा आणील. मेले म्हणजे गुपचूप जाईल. म्हातारीच्या डोळ्यातून टपटप मोती पडत होते. ते न पुसता म्हातारी चंद्रापाशी जाऊन तिच्या डोक्यावर हात ठेवून म्हणाली, पोरी, मी चुकले. शिवाच्या मायेनं चुकले. त्याची बायको गरोदर आहे. नातू होणार म्हणून नातुंडाच्या लोभाने चुकले. एका सवाष्णीवर तुटून पडले. मला माफ कर. तुझा तरुण जीव, त्याचा कोंडमारा हाल मला रागामुळे दिसला नाही. संभाच्या फासळ्याकडे पाहून तू दिवटीसारखी रात नदी जळत दिस काढतेस हे मला दिसलं नाही. सांभाळ. सती सावित्रीवाणी मरणाच्या दारातून नवऱ्याला ओढून आण. देव तुझं भलं करील. म्हातारी ओठ आवळून रडत होती आणि आवेगाने चंद्राच्या डोक्यावर आशीर्वादाचे हात मारित होती आणि चंद्रा म्हातारीच्या पायावर पडून त्यांचे मुके घेत होती. बेभान होऊन अंग घुसळीत होती. तिचे दोन्ही पाय हाताने आवळून स्पुंदन स्पुंदन रडत रडत म्हणत होती, आत्या, मला पापिनीला माफ करा, पदरात घ्या. सोड लेकरा, सोड. होता सर्वांकडून चुकी. उठ माझे बाई, उठ. तिने चंद्राला उठवून बसवले. आपल्या पदराने तिचे तोंड पुसून ती म्हणाली, चंद्रा, सांभाळ. भोसल्यांच्या सुनेसारखं वाग. जाते. आणि ती मागे वळून न पाहता जात होती. चंद्रा ती दूर जाईपर्यंत भरून येणारे डोळे पुसून तिला पाहत होती. तिच्या डोळ्यातून संबंध दिवस अश्रूंची रांग वाहत होती.